मित्रो, स्वपरीक्षण, व्यक्तिमत्व चाचणी या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. काही प्रश्न विचारणार आहोत. ती प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचे आहेत आणि मी विचारलेले प्रश्न आपण स्वतःला विचारायचे आहेत आणि त्याचं प्रामाणिकपणे उत्तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवायचं आहे. मग ते लिहून ठेवल्यानंतर त्याचं काय करायचं ते पुढं मी सांगतो. आणि तुम्हाला जर या मी जे काही आता प्रश्न विचारणार आहे स्वतः तुम्ही विचारून त्याचे उत्तर तुम्ही प्रामाणिकपणे द्यायचे, जसं असेल तसं. तर तुम्ही जर या परीक्षेमध्ये पुन्हा मी माझा नंबर देऊन ठेवतो. मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत भोपाळे, व्यक्तिमत्व विकास समुपदेशनचं काम, यशाचा राजमार्ग यासारखे माझे ग्रंथ आहेत. माझ्या ग्रंथाचे नाव मी तुम्हाला सांगतो. काही प्रगतीचे विचारधन, समृद्धीच्या वाटा, यशाचा राजमार्ग हे तुमच्यासाठी उपकारक विषय आहेत. आजच्या विषयाच्या अनुषंगाने बाकीचे विषय, कविता संग्रह, अमुक दुसरे विषय आहेत. आज त्याचा तुम्हाला इथं काही संबंध नाही. तर यशाचा राजमार्ग हे तुमच्यासाठी खास पुस्तक आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं हे सांगणार आहे, ही चाचणी का करणं गरजेचं आहे. तुम्ही ही चाचणी करणं म्हणजे तुमच्या प्रगतीचे काही मार्ग खुले करणं आहे. तुमच्यातले दोष स्वतःच लक्षात घेऊन ते दूर करून व्यक्तिमत्व समृद्ध करणे आणि जीवन सुखी, समृद्ध, आनंदी जगण्याचा पाया रचणे आहे. तर या अनुषंगानं आपण या प्रश्नाची उत्तरं देत असताना मी माझा नंबर तुम्हाला देणार आहे. या संदर्भात जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर करा. कधी कधी आपल्याला काही विषयाची चर्चा करायची नसेल तर नका करू. तसं काही हे नाही, कारण स्वतःचं मन खूप महत्त्वाचं आहे. माझा नंबर लिहून घ्या, 9767704604. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. पहिला प्रश्न आहे, तुमच्या इच्छा, आकांक्षा काय आहेत? तुमच्या काय इच्छा आहेत? तुम्हाला काय इच्छा आहेत हे लिहून ठेवा आणि तुमची गरज काय आहे हे लिहून ठेवा. तुमची गरज काय? जसं अन्न, वस्त्र, निवारा हे गरजा असतात ना. आता तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा हे सगळ्या गरजा आहेत, तुम्ही परिपूर्ण करतात. आता ती तुमची काही गरज नाही, ती आहे. जी की गरज आहे परंतु तुम्हाला आता मिळत नाही ते लिहून ठेवा. समजा तुम्हाला 4 व्हीलर लागते, ही तुमची गरज आहे असं तुमची मत आहे आणि तुमची इच्छा पण आहे. ती इच्छेमध्ये पण येते आणि गरजेमध्ये पण येते. तुम्हाला जर ती गरज असेल, जाण्यासाठी लागत असेल, लागतेच वाहन. तर पण मग ती दुसरा प्रश्न स्वतःला विचारा की ती गरज परिपूर्ण करण्यासाठी किती खर्च येणार आहे. इच्छा आहे ना, आता तुमची गरजही आहे. 2 तर पॉईंट झाले त्याचा आता केलं. आता त्याच्यासाठीचा खर्च किती येणार आहे. समजा सर्वसाधारणपणे आपण ठरवूया 12 लाख रुपये साधारण घेतले, कधी गाडी चांगल्यापैकी, नाहीतर 3-1 लाखाची तुम्ही सेकंड हँड गाडी घेऊ शकता. ते चांगली कशी घ्यायची तुम्ही बघा, नाहीतर मला काही म्हणायचं नाही त्याच्यात. नाही तर सरच म्हणले होते माणसं. तर चांगल्या पद्धतीची गाडी बघून त्याचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन कायदेशीर सगळ्या प्रक्रिया बघून एखाद्या वकील मित्राचा सल्ला घ्या
आणि एखादा इंजिनियर मित्र असेल किंवा गाडीचं चांगलं कळते एखादा ड्रायव्हर मित्र असेल तरी चांगल्या पद्धतीनं गाडी असेल ते किती किलोमीटर चालली सगळं बघून 1-2-3 लाखापर्यंत तुम्ही ते पण घेऊ शकता बरं का. ही गरज आहे परिपूर्ण करा. आता तुम्ही जो खर्च करता हे पण लिहून ठेवा. तुम्ही जो काही खर्च करणार आहात तो खर्च किंवा तुम्ही जे काही कर्ज काढणार आहात ती गाडी घेण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही पैसा कसा उपलब्ध करणार आहात हे आधी माहीत पाहिजे. कर्ज काढणारा ठीक आहे, मग कर्ज कसं फेडणार आहात हे तुम्हीच लिहून ठेवा. फेडणार नाही ते बुडवायचं आहे काय ते लिहून ठेवा. बुडवायचं असेल तर बुडवायचं आहे. मी बुडवा म्हणत नाही, मी सांगेल तर बुडूच नाही. ते तुमच्यासाठी घातक ठरेल. गाडी चोरून नेतील, पुन्हा उचलून नेतील. या अशा काही गोष्टी त्याचं समर्थन. पण कशा पद्धतीने कर्ज फेडणार आहे त्याची काही तरतूद आहे का? तरतूद नसेल तर ही गरज तुम्ही बाजूला ठेवावी लागेल. लक्षात आलं? बरं, त्या गाडीचा उपयोग करून तुम्ही जर एखादं तुमच्याकडे स्किल असेल, एखादं तुम्हाला चांगल्या पद्धतीची भाषणं करत असाल, एखादं किंवा तुम्ही एखादं काही प्रोडक्ट मार्केटमधले विकत घेऊन ते विकणार असाल तर त्याच्यातून तुम्हाला ते 3-1 लाख रुपयाचा जो हप्ता येतो तो त्याच्यातून तुम्ही करणार आहात का? त्याचं मेंटेनन्स किती लागणार आहे? म्हणजे मी हे प्रश्न का विचारतो याचं कारण आहेत मित्र. बऱ्याचदा आपण गृहीत धरून अनेक निर्णय घेतो आणि गृहीत धरून निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्षामध्ये अडचण येतात. असं गृहीत धरू नये. अगोदरच तुम्हाला सगळ्याचं प्लॅनिंग असावं. एक उदाहरण म्हणून ते घेतलं तर मग ते कशा पद्धतीने फेडणार आहे त्यांचं मेंटेनन्सचा सांगतो. त्यासाठी जर खराब झाली गाडीला येणारा खर्च कसं करणार आहात, त्याचा विम्याचा हप्ता भरावा लागते ते कसं भरणार आहात, त्याचा पेट्रोलचा खर्च आहे, डिझेल काय गाडी तुमची कशी आहे त्याचा खर्च कसा करणार आहात हे सगळं लिहून काढा. आणि त्यासाठी असणारी तरतूद पण लिहून काढा. ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मग निर्णय घ्या. तुम्ही म्हणसाल की सर हे सगळा जर विचार केला तर गाडीच घेऊ शकणार नाही. मग काय म्हणजे मग न विचार करता घेणार आहात का ते पण लिहून काढा. न विचार करता घेणार आहे, विचार घेऊन मग पश्चातापात पडणार आहे. लिहून ठेवा तसं लिहून ठेवा. काय अडचण नाही. पश्चाताप सहन होते का लिहून ठेवा ते पण. ओके. म्हणजे ह्या कोणत्याही गोष्टीचा जेव्हा निर्णय घेता, अजून एक प्रश्न लिहून कोणताही निर्णय घेण्या अगोदर साधारणपणे महत्त्वाचा घराचा असेल, गाडीचा असेल, नोकरीचा असेल, फॅमिली प्लॅनिंगचा असेल, लग्न करण्याचा असेल, शेती घेण्याचा असेल, शेती विकण्याचा असेल, असे सर्वसाधारण मोठे निर्णय जे आहेत, कोणत्या टूरला जाण्याचा असेल, ह्या सगळ्या निर्णय तुम्ही ते कागदावर लिहिता का? आणि हे सगळे प्रश्न विचारून डिटेल्स, त्याचं आर्थिक नियोजन, त्याचं वेळेचं नियोजन, गाड्यांचं नियोजन, आर्थिक नियोजन, वेळेचं नियोजन, गाड्याचं नियोजन, तिथं राहण्याच्या सोयीचं, राहण्याच्या काही माहिती आहे का? तिथं जाऊन शोधत बसणार आहात का? तिथं शोधत बसण्यामध्ये तुमचा मूड सगळा डिस्टर्ब होऊन जातो का? त्यासाठी सर्व या गोष्टीचं मार्गदर्शन घेणं, यासाठी त्या क्षेत्रामध्ये टुरिझममध्ये जे काम करतात त्यांचं मार्गदर्शन घेणं या क्षेत्रामध्ये आवश्यक असते. त्याचं तुम्ही मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही नेटवर चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन घ्या, त्याची खात्री करून घ्या. कारण कोणत्याही गोष्टीची थोडी खात्री करून घेतलं तर आवश्यक असते. हे करता का हे स्वतःलाच विचारा. आणि जर करत असेल तर मग तुमची व्यक्तिमत्व कसं आहे ते शेवटी आपल्याला या सर्व प्रश्नाची तुम्ही कशी उत्तरं देता त्यावरून त्याच्या व्यक्तिमत्व हे समृद्ध आहे, प्रभावी आहे, संतुलित आहे, सकारात्मक आहे, नियोजनबद्ध आहे वगैरे अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या जे काही प्रकार आहेत त्यामध्ये तुम्ही कुठे बसता हे आपल्याला सांगता येईल. तर मित्र, एखादं तुम्ही नियोजन करता, अभ्यासाचं नियोजन असेल, कामाचं नियोजन असेल,
आणि नियोजन, आता उदाहरणार्थ विद्यार्थ्यासाठीचा प्रश्न असेल सर्वसाधारणपणे, तुम्ही त्याच्यातून तुम्ही पण बोध घ्या. एखादं आज तुम्ही 10 तास अभ्यास करायचं नियोजन केलेलं आहे. नियोजन केले का, तर त्याचं उत्तर द्या होय. नियोजन किती तासाचं केले, समजा 10. मग ते 10 तासाचं झालं नाही, समजा 8 तासाचं झालं, 9 तासाचं झालं, तर हे राहिलेलं काम कसं भरून काढता ते लिहा. त्यानंतर नियोजन पूर्ण केल्याशिवाय मी झोपणार नाही किंवा जेवणार नाही, असे काही निर्धार आहेत का तुमचे, ते लिहून ठेवा. मग त्या संदर्भात आपण मग डिस्कस करू. पुढचं उद्याचं नियोजन का कसं लिहित ठेवता का, आता का की आता आजच पूर्ण झालं नाही, उद्या काय लिहित बसा म्हणून सोडून देता, हे पण लिहा. लक्षात आलं. दुसरं, तुम्ही स्वतःला तुम्ही जे ध्येय ठरवलंय, तुमचं काय ध्येय आहे ते ठरवलेलं आहे ना, तर ध्येयाच्या दिशेने तुमचे पावलं पडत आहेत का, ध्येयाच्या उलट्या दिशेने जातात. तुम्हाला जायचंय ठरवलेलं आहे नागपूर, पण तुम्ही नागपूरच्या दिशेनं पावलं चाललेत का, तुमच्या क्षमतेनुसार, कौशल्यानुसार, तुमच्या जे काही साधनं आहेत त्याच्यानुसार त्या दिशेनं प्रवास चालू आहे का, मुंबईच्या दिशेने चालू आहे, हे पण लिहून ठेवा. तुमचा ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू आहे का सुरू नाही. मग सुरू करण्यासाठी काय करणार आहात आणि कधी करणार आहात, ती तर तारीख लिहून ठेवा. ओके. पुढचा प्रश्न, तुमचं ध्येय प्राप्त होत आहे, तुमचं प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने जात असताना तुम्हाला काय वाटते. प्रश्न काय वाटते तर त्याचं उत्तर लिहा. आनंद वाटते, समाधान वाटते, उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो का, होते की नाही की चाललो पण आता काय होते की काही देवाच्या मनावर आहे, मध्येच काय खंड पडते की जाऊ शकतोच की नाही, की इथपर्यंत आलो पण आता देवाच्या कृपेनं आता पुढे जातो की नाही, असं काय वाटते का. तसं वाटत असेल तर तसं लिहून ठेवा. त्याचबरोबर स्वतःला तुम्ही कमी समजता का. होय असं उत्तर असेल तर कशाच्या संदर्भात तुम्ही समजता. जातीनं कमी समजता, त्याचे उत्तर मी देणार आहे तुम्हाला. तुम्ही एखादं आकलन क्षमता कमी आहे तुमची, तुमचा आत्मविश्वास कमी आहे म्हणून कमी समजता, तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून कमी समजता, स्वतःला नोकरी नाही म्हणून कमी समजता, कोणत्या कारणाने तुम्ही स्वतःला कमी समजता त्याची यादी करा. आता दुसरा प्रश्न विचारतो, हे कमी जे समजता तुम्हाला, त्यातून बाहेर पडण्याचे काय मार्ग आहेत असे तुम्हाला वाटते, ते मार्ग लिहून काढा. उदाहरणार्थ, नोकरी पाहिजे, MPSCची परीक्षा देत आहे, MPSCची परीक्षा मी पासच होणार आहे, म्हणजे आज जे नोकरी नाही त्यातून मी असं बाहेर पडणार आहे, लिहून काढा. आता तुम्ही पुढचं कोणाचे तुमचा 2 लाख रुपये द्यायचे आहेत, तर मी हे काम करणार आहे, याच्यातून एवढे पैसे मिळणार आहे, हे देऊन टाकणार आहे. पैसे लोकांचं कर्ज आहे आपल्यावर म्हणून तुम्ही स्वतःला डिप्रेशनमध्ये जात असाल, कमी जात असाल, तर याच्यातून काय मार्ग काढले 2 लाख द्यायचे. का नामस्मरण करत बसणार आहात कुठं जाऊन, का जपमाळ करत बसणार आहात, का भंडारे करणार आहात, का कुठल्या बुवाच्या दर्शनाला जाणार आहात, का लक्ष्मी 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 वैभव लक्ष्मी व्रत करणार आहात, का हे 2 लाख रुपये पैसे मिळवण्यासाठी नोकरी, व्यवसाय, व्यापार, मजुरी का करणार आहात आणि ते पैसे आले की त्यांना देणार आहात, हे लिहून काढा. का काय करणार आहात ते करा, का बुडवणार आहात, बुडवून समाधानी राहणार आहात का, ते पण लिहून काढा.
स्वतःच्या नजरेत कसे राहणार आहात बुडवल्यावर आणि लोकांच्या नजरेत कसे राहणार आहात हे पण लिहून काढा. ओके. तुम्ही स्वतःला कोणत्या गोष्टीमध्ये च्या संदर्भानं बेस्ट समजता? तुमची बोलण्याची भाषा चांगली आहे म्हणून बेस्ट समजता? कशामुळे बेस्ट समजता स्वतःला ते सांग, लिहा. तुमची व्यक्तिमत्व छान आहे, इतरांना मदत करणारा आहे, तुमच्याकडे इतक्या पदव्या आहेत म्हणून स्वतःला छान बेस्ट समजता का? तुम्हाला नोकरी आहे, तुमच्याकडे गाडी आहे, तुमच्याकडे घर आहे, तुमचे नातेवाईक तुमच्यासोबत आहे, तुमच्यावर प्रेम करणारी माणसं तुमच्यासोबत आहे, तुम्ही छान लिखाण करता, छान प्रबोधन करता, तुमचं नेटवर्क छान आहे म्हणून, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला बेस्ट समजता? ह्या सगळ्या बेस्ट समजता याची यादी छानपैकी लिहून टाका. हे सगळी मित्र रोज पहाटे 4 वगैरे वाजता उठून हे छान लिहा. दुसऱ्याला आत्ताच सांगू नका. ना काय नाटक लागलंय करतोस की तसं ते विचारायलाच पण काय ऐकायलाच बघू दे मला. तर ते बघू द्या, त्याला पण बघू द्या पुन्हा. आधी तुमचं तुम्ही लिहून काढा, नाहीतर तुमचं नाटक होय म्हणून बंद करतील लोक. लोकांना तुमचं नाटक बंद करण्यात जास्त इंटरेस्ट असतो. ओके. जर काय असेल ते असं लिहून काढा. 1 मिनिट, अजून एक प्रश्न. आपण चुकतो असं तुम्हाला वाटतं का? किंवा आपण चुकलो असं तुम्हाला वाटलं का? तर तुमची काय चूक झाली हे तुम्ही लिहून काढा. त्याचबरोबर आता काय चूक होत आहे का त्या चुकीची पुनरावृत्ती होत आहे ते लिहून काढा. काय उदाहरणार्थ परीक्षा आहे, गेल्या वर्षी जे तुम्ही मेसेज करण्यामध्ये, इकडे तिकडे जाण्यामध्ये हे जी चुका झाल्या ते प्रामाणिकपणे लिहून काढा. आता यावर्षी त्या चुका त्याच परत करणार आहात का? करणार असं तर करणार आहे म्हणून लिहून काढा. पुन्हा अपयशाचं तोंड पाहणार आहे म्हणून लिहून काढा. पुन्हा अपयश आलं तर कसं वाटणार आहे ते लिहून काढा. का त्या चुका दुरुस्त करणारा मी ह्या चुका झालेल्या दुरुस्त करणार आहे आणि यानंतर या राईट मार्गानं, हे राईट मार्ग मला कळलेला आहे, या दिशेने मी काम करणार आहे, अभ्यास करणार आहे आणि यशस्वी होणार आहे असं लिहून काढा. तसं असेल तर लक्षात आलं. तुमच्या चुकांचं खापर तुम्ही स्वतःच्याच डोक्यावर फोडता का दुसऱ्याच्या डोक्यावर फोडता ते लिहून काढा. दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत असाल तर त्याचं काही कारण असेल तर ती कारणं पण लिहा. कारण तुम्ही योग्य दिशेनं गाडी चालवत असताना, एका लिमिटमध्ये तुमची गाडी असताना नियमाच्या आत तुम्हाला दुसरा माणूस येऊन ठोकला तर त्या ठिकाणी ते चूक तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर घेता? ती त्याची चूक आहे, त्याच्यावर ब्लेम करा, काही अडचण नाही. पण तुम्हीच त्याच्या मार्गानं गेलात, तुम्हीच धडक गेलात, त्याचीच चूक आहे असं लिहून ठेवायचं असेल तर तुम्ही तसे लिहून ठेवा. त्याला टक्कर मारलो आणि त्याची चूक आहे म्हणून म्हणालो म्हणून लिहून ठेवा. तसं असेल तर तसे लिहून ठेवा, काय नाही. पण तुमचं व्यक्तिमत्व ते हे कोणत्या कॅटेगरीत मोडेल मग पुन्हा आम्ही सांगू तुम्हाला. त्या प्रश्न विचारला तर सांगू, विचार नाही गेलं तर तुमचं तुम्ही बघा. तर तुम्ही स्वतःच्या चुकीबद्दल कसं पाहता? अरे चुकून झालं रे, माझा हेतू नव्हता म्हणून असं पाहता का? झाली चूक, आता चूक करणार नाही म्हणून पाहता? दुसऱ्याच्या चुकीबद्दल कसं पाहता? मुद्दाम केलाय का अनावधानानं झाले म्हणून पाहता? मुद्दाम केलाय असं म्हणत असाल तर मुद्दाम केलाय म्हणून लिहून काढा. पहिली प्रतिक्रिया काय असते तुमची, पुन्हा ती सत्यता पुन्हा तपासून पहा. नाहीतर मुद्दाम केलं तरी मुद्दाम केला नाही म्हणू नका. जे आहे ते सत्य असलं पाहिजे. तर मुद्दाम पहिली प्रतिक्रिया काय असेल? एक पहिली प्रतिक्रियाच मुद्दाम केला आहे असं असू नये. तर आधी त्याचा अभ्यास तपास केल्यानंतर प्रतिक्रिया देता, सगळे विषय समजून घेतल्यानंतर प्रतिक्रिया देता का इन्स्टंट ताबडतोब आत्ता देता?
एखाद्या वेळेस त्याचा ब्रेकच फेल होऊन गेला असेल आणि ते तुमच्या अंगावर आला तर काय करता? तर त्यावेळेस काय करायचं? झालेलं झालं म्हणून समजायचं, पुढं आपलं उपचार घ्यायला जायचं. लक्षात आलं? तर उपचार घ्यायला जाता का तिथंच बसता का त्याला ने म्हणून सांगता? तू नेत नसेल तर मी इथंच बसून राहतो का पोलीस केस करतो वगैरे काय बोलतात ते सगळं लिहून काढा. त्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त आवडलेले कोणते ग्रंथ आहेत ते काही ग्रंथ लिहून काढा. 4, 5, 2, 3 काही एक कोणते असतील तर ते तुमचे ग्रंथ लिहून काढा. हे ग्रंथ का लिहून काढायला पाहिजे? तर त्यावरून तुमच्या अभिरुचीची कल्पना येते आणि त्यानंतर तुमचं ध्येय हे तपासताना उपयोग होतो आम्हाला. तुमचं ध्येय काय आणि तुम्ही वाचणारे ग्रंथ काय याच्याशी काही रिलेटेड आहेत का? किंवा ते ध्येय तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणारे आहेत का? तुमचं करिअर घडवण्यासाठी मदत करणारे आहेत का? तुमच्या क्षेत्रासंबंधी त्याच्यातले किती ग्रंथ आहेत? तुमच्या मानसिक विकासासाठी किती आहेत? आर्थिक विकासाच्या संदर्भात त्याच्यातले ग्रंथ किती आहेत? आध्यात्मिक विकासासाठी त्याच्यातले ग्रंथ किती आहेत? सामाजिक क्षेत्रातील योगदान देणाऱ्यांचे किती ग्रंथ आहेत? सामाजिक विकास तुमचा व्हावा यासाठी काय ग्रंथ आहेत का? नेतृत्व कौशल्य विकसित होण्यासाठी त्यात किती काय ग्रंथ आहेत का? तुमचं भाषाशैली सुधारण्यासाठी काही ग्रंथ आहेत का? तुमचं इतरांचे नातेसंबंध चांगले राहण्यासाठीचे काही त्याच्यात ग्रंथ आहेत का? असतील तर ते सगळं लिहा आणि तुम्ही स्वतःच लिहून काढा अजून की कोणत्या क्षेत्रासंबंधी आपल्याकडे ग्रंथ नाहीत असणं गरजेचं आहे ते पण तुम्हीच लिहून काढा. मानसिक स्वास्थ्याच्या अनुषंगानं मार्गदर्शन करणारा एकही ग्रंथ माझ्याकडे नाही, मला गरजेचं आहे याचा शोध घ्या. तुम्हाला माहित नसेल तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो तुम्हाला. पुन्हा लिहून काढा. तुम्हाला सर्वात आवडणाऱ्या व्यक्ती किती आहेत? मनापासून आवडतात, त्यांच्याशी बोलावं वाटते, त्यांचं मार्गदर्शन केव्हा वाटते, त्यांना बोललं त्यांना पाहिलं की तुम्हाला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते, त्यांची आठवण आली तरी प्रेरणा प्रोत्साहन मिळते. अशा हयात असणाऱ्या म्हणजे आत्ता जिवंत असणाऱ्या किती व्यक्ती आहेत? सर्वसाधारण एक 4-5 व्यक्तीचे नावं लिहून ठेवा. जास्त ठेवू शकतात पण सर्वसाधारण 4-5 व्यक्तीचे नाव जे आज या जगात नाहीत तरी तुम्हाला प्रेरणा देतात. त्यांचं जीवन आणि कार्य तुमच्याला बोधप्रद ठरते, मार्गदर्शक ठरते. अशा एक 4-5 व्यक्तीचे नावं लिहून काढा. म्हणजे तुम्ही कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहात, तुमचा काय इंटरेस्ट आहे कळायला आणि आणखीन तुमच्या क्षेत्राशी त्याच्यातले किती ग्रंथ व्यक्तिमत्व आहेत. नसतील तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामधले प्रेरणादायी मार्गदर्शक असे कोणते व्यक्तिमत्व आहेत त्या संदर्भात आपल्याला शोध घेता येईल. त्यानंतर तुम्हाला राजकारणात तुम्ही कोणाला आयडॉल मानता ते काही नावं लिहून काढा. समाजकारणात कोणाला आयडॉल मानता, धार्मिक क्षेत्रात कोणाला आयडॉल मानता, शैक्षणिक क्षेत्रात कोणाला आयडॉल मानता, हे पण त्यांचे नावं तुम्ही लिहून काढा. आम्हाला सांगायचं असेल तर सांगू शकता. माझा मी नंबर अगोदर दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला तुमची अभिरुची लक्षात यायला आणि आपल्याला डिस्कस करण्यासाठी फायदा होऊ शकतो किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही गायडन्स करण्यासाठी तुमची जर इच्छा असेल तर गायडन्स करण्यासाठी मदत होते. जीवनामध्ये जे अपयश आलेत, तुमच्या चढउतार आले, तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्ही तेव्हा उदास झाला होता, निराश झाला होता, चिडून गेला होता, संतापून गेला होता, त्या अपयश आल्यामुळे तुम्ही चुकीचा निर्णय घेतला होता, अपयश आलं म्हणून चुकीचा निर्णय घेतला, पश्चाताप केला. म्हणजे अपयश आलं म्हणून काही जण दारू पितात, काही जण ते क्षेत्र सोडून देतात, ते अभ्यास सोडून देतात. म्हणजे असं काय केला होता तुमचं तुम्ही लिहून टाका. आणि अजून एक तुम्हाला स्पष्ट करतो, याच्यातले सगळेच विषय तुम्ही आम्हाला सांगावं असं अपेक्षित नाही आहे.
कारण जे सांगायची इच्छा नसेल तर ते सांगायचे नसतात. कारण सांगू नये, तुम्हाला अजून त्रास वाटत असेल तर सांगू नये. मग याच्यावर एक आयडिया सांगतो तुम्हाला. ते तुम्ही दुसऱ्याच्या मित्राचे आहेत म्हणून सांगू शकता. माझ्या मित्राचे असे प्रश्न आहेत म्हणून सांगू शकता काही. मग काय त्याचं गायडन्स आहे, पण त्याची सगळी हिस्ट्री कळल्याशिवाय त्याचं उत्तर आपल्याला नीट देता येत नाही, हे पण लक्षात ठेवा. तुमचा मूड जातो का? किती वेळेस जातो दिवसातून? सर्वसाधारण 1 वेळ 2 वेळेस असं का? कधीतरी जातो, कधीतरी जात असेल तर कधीतरी, रोज जात असेल तर रोज तरी. मूड जातो का? जातो कोणामुळे जातो त्याची नावं लिहून ठेवा. का जातो, कोणामुळे जातो हे लिहिलं. त्याची कारणं काय आहेत ते पण लिहून ठेवा. का मूड जातो? त्यानं तुम्हाला वाईट बोलला होता म्हणून ते दिसलं की तुमचा मूड जाते. तसं असेल तर तसं लिहून ठेवा. मग आता मूड गेल्यामुळे तुम्हालाच त्रास होतो का होत नाही? होत असेल तर होतं म्हणून लिहा. आणि होतो म्हणून लिहिल्यानंतर यातून बाहेर येण्याचे कोणते मार्ग तुमच्याकडे उपलब्ध आहेत ते लिहून काढा. कोणते मार्ग उपलब्ध आहेत ते लिहून काढा. आणि किंवा मार्ग शोधण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन असेल तर आम्हाला विचारा. त्याच्यातून मार्ग काय आहे ते मी सांगतो. तुम्हाला तणाव येतो का? येत असेल, सर्वांनाच तणाव येतो. असा एकही माणूस नसेल की जगात ज्याला कधीच तणाव आला नाही, कधीच तणाव येतही नसेल. एखादा अपवाद असेल असं सोडून द्या, त्यांना ते संतांची परमोच्च अवस्था आहे, त्यांना दंडवत. तर जर येत नसेल तर येत नाही म्हणून लिहा. येत असेल तर तणाव येण्याची कारणं लिहा. आणि तणाव येण्याच्या कारणं लिहून त्यावर तुम्ही कोणती उपाययोजना करता लिहून काढा. तणाव कोणत्या कारणाने आलाय? लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून यायलाय, कर्ज वाढत आहे म्हणून यायलाय. मग उपाय काय करायला त्याच्यासमोर तेच लिहा. नामस्मरण करायलो असतील तर नामस्मरण लिहा. भंडारे करायलो म्हणलं तर भंडारे लिहा. बडा पहाड़ को जा रहा हूं म्हणलं तर बडा पहाड़ को जा रहा हूं लिहा. देवदत्त दत्त देवदत्ता दत्ता देवदत्ता दत्ता देवदत्ता दत्ता म्हणत बसायलो तर तसं लिहून ठेवा. का? मजुरी करायलो, नोकरी करायलो, व्यवसाय करायलो, आता त्याच्यातून हे पैसे मिळाले, ते आले की देऊन टाकणार होते लिहा. काय लिहायचे ते तुमचं त्या मनावर आहे, मी काहीच सांगायलो नाही तुम्हाला. पण यातला योग्य मार्ग कोणता आहे जो की डायरेक्ट तुमचं तो कर्ज नील करणार आहे? का एखादी तुमची प्रॉपर्टी तुम्हाला विकणार आहात, विकणार असाल तर विकणं फायदेशीर आहे का न विकणं फायदेशीर आहे का? असंच व्याज वाढू देणं फायदेशीर आहे का? थोडंसं 4-5 एकर जमीन एखादा एकर विकून टाकून देऊन टाकून मोकळं होणं योग्य आहे का? त्या शेतीवर कर्ज घेऊन त्याचे पैसे देणे शक्य आहे का? तसं असेल तर इकडलं व्याज जास्त असल्यामुळे तिकडलं व्याज कमी आहे, मग ते मार्ग अवलंबता येते का? ते असेल तर ते तसं लिहून काढा. काय करायचं ते तुम्ही असं सगळे एवढं शांततेने हे सगळे. आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे एकाच वेळी देऊ नका. तुम्ही शांततेने व्हिडिओ ऐका एकदाच संपूर्ण. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर ऐका, त्यानंतर हळूवार त्याचं लिहा. अशी स्वतंत्र एखादी वही तुम्ही करा आणि त्या वहीमध्ये सर्व हे सगळे व्यवस्थित लिहून काढा. शांत मनानं लिहून काढा.
गडबड गोंधळ करू नका. आणि अजून एकला सांगतो की एका प्रश्नाचं उत्तर इथं देत असताना खाली अर्धा पॅरेग्राफ जर शिल्लक असेल तर तसंच ठेवा, कारण त्या ठिकाणी नवे उपाय कुठं तुम्हाला वाचायला मिळाले, कोण्या मार्गदर्शकांकडून मिळाले, माझे व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला काही मार्ग मिळाले किंवा माझं मार्गदर्शन घेतल्यानंतर काय माहिती, तिथं ते लिहून ठेवता येतात. त्यासाठी ठेवा, नाहीतर ते पुन्हा कुठं लिहित बसता. तिथंच ठेवा. एक प्रश्न एक वाटल्यास एक पेज प्रत्येक गोष्टीचं सोडा. असं करा. त्यानंतर तुमच्यामध्ये कोणत्या उणिवा आहेत त्या उणिवा लिहून काढा. मला नीट बोलता येत नाही, मला 4 माणसामध्ये नीट संवाद करता येत नाही, 4 माणसामध्ये मला जाता येत नाही, गर्दीमध्ये झालं की मी माझा जीव थरथर थरथर करते, भी त्या गर्दीचं दडपण येते आणि मी अस्वस्थ बाहेर पडतो. असं असेल तर ते सगळं अशामध्ये लिहून काढा. ज्या काही गोष्टी, मला इंग्रजी येत नाही, मला हिंदी येत नाही, सगळं जे काय असेल ते, ज्या उणिवा तुम्हाला जाणवतात, तुम्हाला कमतरता जाणवतात तुमच्या व्यक्तिमत्वात, आणि त्या जाणवलेल्या कमतरताबद्दलचा आत्ता त्या दूर करणं जर प्रकर्षानं तुम्हाला वाटते का, ते लिहून काढा. तर त्यासाठीचे मार्ग काय आहेत ते लिहून काढा. मार्ग जर तुम्हाला कळत नसेल तर योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. हे तुम्हाला मी सांगेल त्याच्या संदर्भात. आता तुम्हाला तुमच्यामधल्या कोणत्या गोष्टी आवडतात किंवा तुम्हाला तुमच्या कोणत्या गोष्टी आवडतात, तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, कोणतं कौशल्य आहे ते लिहून काढा. तुमच्या स्वभावामधले कोणते गुण तुम्हाला आवडतात ते लिहून काढा. ओके. आणि ते गुण अधिक विकसित करण्यासाठीचे अजून काय तुम्हाला करता येऊ शकते. उदाहरणार्थ तुम्ही छान बोलू शकता, तर अजून चांगलं प्रभावी प्रेरणादायी इफेक्टिव्ह बोलण्यासाठी एखादी वक्तृत्व कार्यशाळा आयोजित करता का, किंवा वक्तृत्वावरची पुस्तकं वाचता का, वक्तृत्वावरची वेगवेगळी भाषणं ऐकता का. ऐकत असाल तर वेल आणि गुड, नसेल तर नाही म्हणून लिहून ठेवा. त्याच्याबद्दल काय करायचं ते पुन्हा आपण चर्चा करू. तुम्हाला तुमच्या विकासात, यशात कोणत्या गोष्टी अडथळे ठरत आहेत ते लिहून काढा. त्यातली पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःच अडथळा ठरत आहात का. स्वतःच म्हणजे तुमचा आळस, तुमची द्विधावस्था, तुमचा तणाव, तुमची निर्णय न घेता येण्याची जी प्रक्रिया आहे, निर्णयच घेता येत नाही तुम्हाला मार्गदर्शनाचा अभाव आहे, तुम्हाला ज्ञान नाही, तुमच्याकडे कौशल्य नाही, तुमच्याकडे शांतपण नाही, जे काय असेल, तुमच्याकडे वेळ नाही, जे काय असेल ते लिहून काढा. आणि बाह्य घटक कोणते आहेत ते पण लिहून काढा. आणि त्या सगळ्यांवर काय उपाय करता येतील ते शांततेने लिहू का. उपाय करत असताना कायदेशीर करा, योग्य करा, विधायक करा, मनाच्या विरोधात करू नका, स्वतःला साक्षी ठेवा, इतराचं गायडन्स घेऊन उपाय करा. व उपाय करून पुन्हा पश्चाताप करू नका. एखाद्याला हाणून टाकायचं आहे म्हणून जर उपाय केला, समजा माझ्या आडी आला आहे, याला संपलं, मग तुम्ही जाऊन बसाल तुरुंगामध्ये, सगळं उद्ध्वस्त व्हा. तसं काही करू नका. ते बेकायदेशीर मार्ग अवलंबू नका. लोकशाहीमध्ये ते उपयुक्त नाहीत. तुम्हाला कोणत्या सवयी चांगल्या आहेत ते लिहून घ्या. पहाटे उठण्याची सवय, विचारपूर्वक निर्णय घेण्याची सवय, रोजचं काम रोज करण्याची सवय, कोणत्या चांगल्या सवय, अशा किती सवय आहेत ते लिहून काढा. त्याचबरोबर तुम्हाला अशा कोणत्या वाईट सवयी आहेत असं वाटते. स्वतःला वाईट बोलणं, स्वतःला नकारात्मक बोलणं, अशी वाईट सवय आहे एक समजा. अशा कोणत्या वाईट सवय आहेत ते लिहून काढा. त्याचबरोबर त्या सवयी दूर करण्याचे उपाय कोणते आहेत तुम्हाला काय वाटते ते आधी लिहून ठेवा. मग कोण्या ग्रंथातलं सांगेल मी सांगेल ते सगळं करेल परंतु तुम्ही स्वतः पहिल्यांदा तुम्हाला कोणते उपाय योग्य वाटतात आणि ते उपाय केल्याबद्दल जर काय डिस्कस करायचं असेल तर करू शकता, नसेल तर तुम्हाला कळत असेल तर ते करा. तुम्ही तुमचा शारीरिक विकासासाठी काय करता, शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी काय करता आणि मानसिक तंदुरुस्त राहण्यासाठी काय करता.
यासाठी काय उपाय करता? प्राणायाम करता, योगासन करता, ध्यान करता, योग्य गाढ झोप घेता, फिरायला जाता, मोकळेपणानं संवाद मित्रासोबत सांगता, किंवा तुमच्या मनामध्ये रोज डायरी लिहून मनातलं आहे ते मोकळं करता. म्हणजे जे जे काही मार्ग शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता, रनिंग करता, खेळ खेळता, जिमला जाता, हे सगळं काय काय आहे ते लिहून काढा. काहीच करत नाही असेल तर लिहून काढा. जर करत होतात पण सोडून दिलात, करत होताना कसं वाटत होतं ना आता सोडून दिल्यानं कसं वाटायले ते पण लिहून काढा. आणि आता परत करणं गरजेचं आहे का, तसं तुमचं मन म्हणत असेल तर उद्यापासून त्यासाठी तयार राहणार आहात का? राहणार असेल तर हो म्हणा, नाही असेल तर बघा मग. चला, तुमच्या मनात चलणारी, त्रास देणारी, अतिशय तुम्हाला त्रास द्यायली मानसिक तीच ती वाटवायला, पुन्हा पुन्हा त्रास द्यायली, मग ती व्यक्ती असेल, विचार असेल, भावना असेल तर ती लिहून काढा. विरागाची भावना आहे, रागाची भावना आहे, मत्सर आहे, सूडाची भावना आहे, लोभाची भावना आहे, जे काय असेल ते लिहून काढा. एखादी व्यक्ती असेल तर ती लिहून काढा. आणि यावर उपाययोजना तुम्हाला त्रास देणारी आहे ना, त्याच्यावर तर उपाय करावा लागेल. तुमच्या डोळ्यात त्रास द्यायला तर तुम्ही डॉक्टरकडे जातो ना डोळ्याचा. दात त्रास द्यायला तर दाताच्या दवाखान्यात जाता ना. तसं यासाठी कोणत्या समुपदेशकाकडे जाणं गरजेचं आहे, कोणाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ते नावं लिहून काढा. खरंच त्या क्षेत्रामध्ये त्या माणसाला काही जमते का हे पण लिहून काढा. जमत असेल तर त्याचं गायडन्स तुम्ही घेऊ शकता. त्रास देणारी गोष्ट मात्र तुम्हाला उद्या त्रास वाढू शकते. कधी तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही निर्णय घेताना तुम्ही कोणाचा मार्गदर्शन घेता, तुमचे गुरु कोण आहेत, का स्वतःच निर्णय घेता ते लिहून काढा. आणि त्यांचं मार्गदर्शन का घेता ते पण लिहून काढा. त्यांच्यामध्ये काय अशी स्पेशालिटी आहे, नसेल तर दुसरा एखादा स्पेशल माणूस वाटतो का तुम्हाला, त्यांचा गायडन्स घेता येईल का, त्यासाठी तुम्ही त्यांना भेटाल का, त्यांना विनंती कराल का, करणार असाल तर करणार म्हणून लिहून ठेवा. रोजची कामं तुम्ही रोज करता का ते लिहून ठेवा. करत नसाल तर कोणते अडथळे येतात ते लिहून ठेवा. त्या अडथळ्यावर काही मात करता येते का ते लिहून ठेवा. तुम्ही असं स्वमूल्यन करण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी काय करता, कोणतं तंत्र वापरता, ध्यानाचं तंत्र वापरता का स्वतः बसून असं मूल्यांकन करता, स्वतःला प्रश्न विचारून काय करता ते लिहून काढा. तुमच्या मित्रांमध्ये कोणते गुण आहेत, तुमच्या बायकोमध्ये कोणते गुण आहेत, तुमच्या मुलामध्ये कोणते गुण आहेत, तुमच्या सहवासात राहणाऱ्या माणसामध्ये कोणते गुण आहेत, कोणत्या सहकार्यामध्ये कोणते गुण आहेत, ते तुम्ही किमान एक गुण लिहून ठेवा. आणि ते गुण त्या व्यक्तीला योग्य वेळी सांगा, हे तुझ्यामध्ये हे गुण मला खरंच आवडतो, पण विनाकारण म्हणजे त्याच्या मागं काहीतरी स्वार्थ आहे असं त्याला वाटू नये. सहजतेने ते बोला. त्यानं मी अशा तुम्ही त्यावेळेस एखादी प्रतिक्रिया पण देऊ शकेल का, चहा पाहिजे का, नाही मला चहा पाजवायच्या त्या गुणामुळे म्हणून म्हणा, त्याला पाजून टाका. वाटलं तर चहा पित असेल तर पाजवा, प्यायचं नसेल तर नका पोर. ओके, दुसरं लिंबू पाणी वगैरे पाजवा, ते आरोग्याला चांगलं आहे. तुम्हाला छंद कोणते आहेत, रिकाम्या वेळेत तुम्ही काय छंद जोपासता ते लिहून काढा. त्याचबरोबर कोणत्या गोष्टीचं तुम्हाला आता भूतकाळामध्ये कोणत्या गोष्टी केल्याचा अतीव समाधान, आनंद वाटतो त्या गोष्टी लिहून ठेवा. सध्या कोणत्या गोष्टी का करत आहात त्याचं समाधान आणि आनंद वाटतो ते लिहून ठेवा. तर मित्र, या संदर्भात आपण जे एक छानशी अशी स्वमूल्य मापनाच्या संदर्भाचे प्रश्न आपण बघितले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला या संदर्भात गायडन्स जर माझं पाहिजे असेल तर 976770 यावर तुम्ही मला संपर्क करू शकता. मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत गोपाळे आपल्या भेटीसाठी पुन्हा येणार आहे.
हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते पुन्हा करा. आणि कोणताही निर्णय घेताना शांत मनानं कायदेशीर निर्णय घ्या. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. शांत मनाने घ्या. त्याच्यावर 4दा विचार करा. त्या निर्णयाचे वाईट परिणाम काय होणार आहेत विचार करा. चांगले परिणाम काय होणार आहेत त्याच्यावर विचार करा. तुमच्या आईवडिलांचा सल्ला घ्या. गुरुजनांचा सल्ला घ्या. निर्णय करण्यात घाई करू नका. जीवनामध्ये सगळंच आपल्या मनासारखं घडत नाही. घाई करून सगळे यशाची आमराई आणि आनंदाची आमराई फुलवता येत नाही. काही संयम ठेवा. सहन करायलाही काही गोष्टी शिका. आणि पुढं वाटचालीमध्ये सहनशीलता हे सुद्धा सामर्थ्य असते याची जाणीव ठेवा मित्रांनो. आयुष्य आपल्याला 1-2 दिवसाचं नाही, आयुष्य खूप दिवस आपल्याला जगायचं आहे. हे जगणं स्वतःचं समृद्ध करण्यासाठी आणि इतरांचं जगणं समृद्ध करण्यासाठी आपल्याला जेवढी क्षमता, कौशल्य, शहाणपण वापरता येईल तेवढं वापरूया. आणि ही प्रबोधन चळवळ आपण जे सुरू केली आहे ती इतरांपर्यंत जाण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती करून मी थांबतो. जय हिंद.